विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत. तुमच्या पुस्तकात 12 पासून जे काही क्वेश्चन्स आहेत ते अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत. त्यातला आपण पहिलं प्रॉब्लेम पाहूया. Somehow an ant is stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 meter. While the bicycle is on the central stand, the wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds with uniform angular acceleration. Calculate the number of revolutions completed by the ant and in these 10 seconds and the time taken by it for first complete revolution and the last complete revolution. प्रॉब्लेम नीट वाचणार आणि काय काय दिलेलं आहे ते लक्षात घेणार. बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. द व्हील इज सेट इन टू रोटेशन मीन्स इनिशियली इट इज ॲट रेस्ट, हेन्स इनिशियल अँग्युलर व्हेलोसिटी इज 0. इट अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड इन 10 सेकंड. म्हणजे सायकलीचं चाक रिव्हॉल्व व्हायला सुरुवात झाल्यानंतर 10 सेकंदात फ्रिक्वेन्सी किती असणार आहे? 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. अँड द अँग्युलर ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्म. आणि आता आपल्याला काढायचं आहे फर्स्ट नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय द अंट इन दिस 10 सेकंड. टाईम दिला आहे 10 सेकंद. त्या 10 सेकंदात त्या अंटचे किती रिव्हॉल्युशन झाले असतील, कारण की ती अंट आता सायकलच्या रिमवर आहे आणि ती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. आणि पुढे फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन होण्यासाठी किती वेळ लागला अँड द लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशनसाठीचा वेळ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या ठिकाणी डायमीटर दिलेला आहे सायकलीचा. तो असणार आहे 1 मीटर. रेडियस किती झाली मग? डायमीटर अपॉन 2 इक्वल टू 0.5 मीटर. Initially, the wheel of the cycle is at rest. Hence, initial angular velocity 0. Then it revolves with some frequency, and this frequency is 2 revolution per second. Means this frequency is 2 hertz. And time is given 10 सेकंड. आणि काढायचे आहे आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स परफॉर्म इन 10 सेकंड अँड टाईम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. टाईम काढायचा आहे पहिल्या रिव्हॉल्युशनचा, म्हणून तो आपण T1ने दाखवणार. अँड द लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन, शेवटचं रिव्हॉल्युशनसाठी लागणार आपण वेळ, म्हणजे ते 10th रिव्हॉल्युशन फक्त त्याच्यासाठी लागणारा वेळ किती. आता तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन माहीत आहे. लिनियर मोशनसाठी आपण कायनेटिक इक्वेशन कसे लिहितो? तर फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इज व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही फायनल व्हेलॉसिटी, यू इनिशियल व्हेलॉसिटी, ए ॲक्सिलरेशन असणार आहे. मग हेच इक्वेशन आपण सर्क्युलर मोशनसाठी लिहिताना कसं लिहितो? ओमेगा इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. ओमेगा इज द फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा 0 इज इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, अल्फा इज अँग्युलर ॲक्सिलरेशन. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस डिस्प्लेसमेंट, या ठिकाणी आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाने दाखवतो. थीटा इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. अँड थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन इज व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईज ए एस. आणि इकडे ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस ट्वाईज अल्फा इंटू थीटा. आता आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवताना ह्या दोन इक्वेशनची गरज असणार आहे.
तर यातलं आपण पहिलं इक्वेशन घेणार ओमेगा इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. ओमेगा म्हणजेच काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन काय असणार आहे, 2πn इक्वल टू 2π, सुरुवातीची फ्रिक्वेन्सी समजा मी n0 ने दाखवली, प्लस अल्फा इंटू टी. पण सुरुवातीला बॉडी ही रेस्ट मोशनमध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी 0, अँग्युलर व्हेलॉसिटी पण 0 आहे. मग ह्या ठिकाणी आपण किंमत टाकणार 2π मल्टिप्लाय बाय फ्रिक्वेन्सी किती होती 2 प्लस अल्फा इंटू आपल्याला सुरुवातीला आता अँग्युलर एक्सेलरेशनची व्हॅल्यू काढायची. टाईम किती दिला आहे आपल्याला 10 सेकंद. 4π इक्वल टू 10 अल्फा, therefore अल्फा इक्वल टू 4/10 इंटू पाय इक्वल टू 0.4 पाय आणि युनिट असणार आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला अँग्युलर ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू मिळाली. आता जेव्हा बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते त्यावेळेस एक रिव्हॉल्यूशन पूर्ण जर बॉडीने केलं तर त्यावेळेस अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेलं असणार आहे, तर पूर्ण हा अँगल आणि हा अँगल किती असणार आहे 2π. मग एक रिव्हॉल्यूशन जेव्हा पूर्ण होतं तेव्हा किती अँगल कव्हर होतो आहे त्या ठिकाणी 2π. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा एक रिव्हॉल्यूशनसाठीचं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे 2π. मग असे n रिव्हॉल्यूशन जर असतील तर त्यावेळेस एकूण अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं असेल, तर थिटा इक्वल टू 2πn. आता आपण सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरणार अँग्युलर मोशनसाठी. थिटा इक्वल टू काय लिहिणार त्या ठिकाणी ओमेगा 0t प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. आता आपल्याला विचारलं आहे त्यांनी की 10 सेकंदामध्ये किती रिव्हॉल्यूशन्स होणार आहेत. टाईम दिलेला आहे 10 सेकंद. मग आता इथं थिटाची व्हॅल्यू टाकताना काय लिहिणार तुम्ही 2πn इक्वल टू ओमेगा 0 ही व्हॅल्यू 0 प्लस हाफ अल्फाची किंमत एवढ्यात काढली आपण 0.4 पाय आणि टाईम 10 सेकंद त्याचा स्क्वेअर केला किती झाला तो 100. 2πn इक्वल टू मी ह्या 2ने इकडे मल्टिप्लाय डिवाईड केलं 2.2 पाय मल्टिप्लाय बाय 100 इक्वल टू 20 पाय and therefore n इक्वल टू पाय आणि पाय कॅन्सल 20/2 इक्वल टू 10. किती रिव्हॉल्यूशन्स होणार आहेत मग, तर 10 रिव्हॉल्यूशन्स होणार आहे. पुढे त्यांनी विचारले की पहिल्या रिव्हॉल्यूशनला किती वेळ लागला. मग पहिल्या रिव्हॉल्यूशनचा वेळ काढण्यासाठी परत आपण हेच इक्वेशन वापरणार. त्या इक्वेशनमध्ये आता किंमत टाकताना आपल्याला काय करावं लागेल की टाईम आपल्याला तिथं विचारलेला आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्यूशनची व्हॅल्यू आपण तिथं 1 घेणार. मग हे इक्वेशन कसं लिहिलं जाईल त्या ठिकाणी 2π मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन किती 1 इक्वल टू हाफ इंटू 0.4 पाय इंटू टाईम विचारला आहे t1 आणि त्या ठिकाणी आपण काय लिहिणार स्क्वेअर t1 स्क्वेअर. 2π इक्वल टू हा भागाकार केला 0.2 पाय इंटू t1 स्क्वेअर. देअरफॉर t1 स्क्वेअर इक्वल टू 2π अपॉन 0.2 पाय. पाय पाय कॅन्सल झाले 2/0.2 म्हणजेच 20/2 इक्वल टू 10. ही t1 स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. आपल्याला फक्त टाईम पाहिजे. t1 इक्वल टू काय असणार आहे मग स्क्वेअर रूट ऑफ 10 सेकंड. म्हणजे पहिल्या रिव्हॉल्यूशन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, तर √10 सेकंड. याची व्हॅल्यू तुम्ही लॉग टेबलच्या पुस्तकात स्क्वेअर रूटमध्ये पाहू शकता. पुढे त्यांनी विचारले की फक्त 10व्या रिव्हॉल्यूशनला किती वेळ लागला. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 9th रिव्हॉल्यूशनला एकूण किती वेळ लागला ते आपल्याला काढावं लागेल. आता आपण 9th रिव्हॉल्यूशनसाठी लागणारा वेळ काढणार. थिटाची व्हॅल्यू घेणार आपण 2πn. 9th रिव्हॉल्यूशन आहे म्हणून आपण 9 लिहिणार इक्वल टू ओमेगा 0 टू परत ओमेगा 0 टीची व्हॅल्यू 0 प्लस हाफ
इंटू 0.4 पाय इंटू 9th रिव्हॉल्यूशन आहे म्हणून ते T⁹9ने दाखवते मी. 18 पाय इक्वल टू 0.2 पाय इंटू T9 स्क्वेअर. देअरफॉर T9 स्क्वेअर इक्वल टू पाय पाय कॅन्सल झाले. 18/0.2 इक्वल टू 180/2 इक्वल टू 90. T9 किती असणार आहे मग? दोघं बाजूला स्क्वेअर रूट घेणार, स्क्वेअर रूट ऑफ 90. आणि ह्या स्क्वेअर रूट ऑफ 90चं जर व्हॅल्यू तुम्ही लॉग टेबलच्या बुकमध्ये पाहिली तर ती असणार आहे स्क्वेअर रूटमध्ये 9.487. युनिट लिहिणार त्या ठिकाणी सेकंद. 10 रिव्हॉल्यूशन पूर्ण करण्यासाठी वेळ किती लागला होता? 10 सेकंद. 9 रिव्हॉल्यूशन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो आहे आपल्याला? तर 9.487. मग शेवटचं 10वं रिव्हॉल्यूशन पूर्ण करण्यासाठीचा कालावधी किती असणार आहे? तर ह्या दोघांची वजाबाकी करणार. किती येईल ती वजाबाकी मग? 315 0.513 आणि युनिट काय लिहिणार त्या ठिकाणी? सेकंद. म्हणजे फक्त 10वं रिव्हॉल्यूशन पूर्ण करण्यासाठीचा टाईम किती असणार आहे? तर तो एवढा असणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ कॉइन and a gramophone disc is 0.5. Radius of the disc is 8 cm. Initially, the center of the coin is pi cm away from the center of the disc. At what minimum frequency will it start slipping from there? By what factor will the answer change if the coin is almost at the rim and g is given g equal to pi square meter per second square? ग्रामोफोन डिस्क तुम्ही पाहिली नसेल, पण पूर्वीच्या काळी गाणे रेकॉर्डिंग किंवा गाणे ऐकायचे असतील तर ग्रामोफोनच्या साहाय्याने ऐकले जात होते. हा ग्रामोफोन आहे. ही ग्रामोफोनची डिस्क आहे. हे डिस्कची रेडियस आहे 8 सेंटीमीटर. या डिस्कवर कॉइन ठेवले आहे आणि कॉइनचे सेंटर आणि डिस्कचे सेंटर यातले अंतर असणारे पाय सेंटीमीटर. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द कॉइन अँड द ग्रामोफोन डिस्क इज. काय दिले आपल्याला या ठिकाणी? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू दिला आहे. रेडियस ऑफ द डिस्क 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर means 8 × 10⁻² meter. Initially, the center of the coin is pi centimeter away from the center of the disc. जे कॉइन आहे ते पाय सेंटीमीटर अंतरावर आहे. ते डिस्टन्स समजा मी स्मॉल आरने दाखवलं. पाय सेंटीमीटर म्हणजेच पाय × 10⁻² meter. At what minimum frequency will it start slipping from there? आता ह्या ठिकाणी बघा मिनिमम फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. जेव्हा ते ग्रामोफोन डिस्क समजा या पद्धतीने आपण कन्सिडर केली आणि हे अंतर दिलं आहे तुम्हाला आर आणि सुरुवातीला ते कॉइन ह्या अंतरावर आहे. त्याचं सेंटर किती अंतरावर असणार आहे समजा पाय. आता ही डिस्क रिव्हॉल्व होते. त्या डिस्कबरोबर ते कॉइनसुद्धा त्या ठिकाणी रिव्हॉल्व होते. मग आता त्यावेळेस एखादी बॉडी जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्यावेळेस त्याला नेसेसरी फोर्स लागतो. तो फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आणि आता ह्या ठिकाणी त्या कॉइनला तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो आहे? तो फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द कॉइन अँड द डिस्क ऑफ द ग्रामोफोन. म्हणून आपण लिहिणार या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. फोर्स ऑफ फ्रिक्शन. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लिहिणार आपण mR². आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन तुम्हाला माहिती आहे आपण 11वीत पाहिलं होतं. द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन
त्यातला तो फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला, म्यू एम जी. एम जीस म्हणजे आपण नॉर्मल रिॲक्शन कन्सिडर करत होतो बघा. द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन, असं आपण लॉ त्या ठिकाणी पाहिले होते स्टॅटिक फ्रिक्शनचे. एम आणि एम ह्या ठिकाणी काय होईल, कॅन्सल. आणि आता ह्या ठिकाणी ओमेगा, ओमेगा म्हणजेच काय, 2πn, व्हेअर एन इज द फ्रिक्वेन्सी. ती जर व्हॅल्यू आपण टाकली तर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, 2πn ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू म्यू इंटू जी, आर इंटू 4π स्क्वेअर, याचा स्क्वेअर केला आपण, एन स्क्वेअर इक्वल टू म्यू जी. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. एन स्क्वेअर इक्वल टू काय लिहिणार या ठिकाणी, म्यू जी अपॉन 4π स्क्वेअर इंटू आर. दोघं बाजूला जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर एन इक्वल टू हा 1/4π स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट निघालं 1/2π. आणि पुढची जी व्हॅल्यू असणार आहे म्यू जी अपॉन आर, ही आपण अंडर रूटमध्ये घेणार, स्क्वेअर रूट ऑफ. किमती टाकणार आता या ठिकाणी 1/2π. म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे, 0.5. जी दिला आहे तुम्हाला, जीची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितली त्यांनी, पाय स्क्वेअर अपॉन. सुरुवातीला कॉईन किती अंतरावर होतं, तर ते अंतर म्हणजे हे पाय इंटू 10⁻². हा पाय स्क्वेअर बाहेर निघाला तर ह्या ठिकाणी पाय आणि पाय काय होतं आहे, कॅन्सल. आणि मग आपण लिहू शकतो त्या ठिकाणी 1/2. पाय आणि पाय काय झाले त्या ठिकाणी, कॅन्सल. स्क्वेअर रूटमध्ये काय राहिलं मग आता, 0.5 अपॉन पाय, पायची व्हॅल्यू टाकली आपण 3.142. हा 10 स्क्वेअर वरती गेला, वरती गेल्यावर काय होईल ते इंटू 10⁻² म्हणजेच 100 इक्वल टू हाफ. हे मल्टिप्लिकेशन करणार आपण 50/3.142. तर फ्रिक्वेन्सी इक्वल टू हाफ स्क्वेअर रूट ऑफ 50/3.142. हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करून दाखवलेत. आणि याची व्हॅल्यू किती येते बघा, 3.989. ती व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी टाकली तर 3.989 डिवायडेड बाय 2. हा भागाकार करणार 1994. ठीक आहे. तर सुरुवातीची फ्रिक्वेन्सी मिळते आपल्याला, त्याला आपण N1 म्हणूया, 1.994 हर्ट्झ. पुढे त्यांनी काय म्हटलं आहे की समजा हे कॉईन अगदी रिमवर असेल तर त्यावेळेस मिनिमम फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, तर त्यावेळेस पण आपल्याला हाच फॉर्म्युला घ्यावा लागेल. फक्त त्या ठिकाणी आपण आरची व्हॅल्यू घेताना किती घेणार, 8 सेंटीमीटर. म्हणजेच थोडक्यात ही पहिल्या कंडिशनची फ्रिक्वेन्सी झाली. सेकंड फ्रिक्वेन्सीच्या वेळेस आपण हा फॉर्म्युला लिहिताना सरळ फॉर्म्युला लिहिणार आपण आता. N2 इक्वल टू, आता ह्या ठिकाणी बघा 1/4π, म्हणजे जर समजा स्क्वेअर घेतला असता तर आपण 4π स्क्वेअर. आणि पुढे काय लिहिलं असतं तुम्ही, म्यू जी अपॉन आर. आणि इथं आर घेताना कोणता घेतला असता, कॅपिटल आर. N2 काढताना स्क्वेअर रूट घेतलं असतं, स्क्वेअर रूट इक्वल टू, दोघं बाजूला स्क्वेअर रूट घेणार, स्क्वेअर रूट ऑफ म्यू जी अपॉन आर इक्वल टू 1/2π. म्यूची किंमत परत 0.5, जीची व्हॅल्यू पाय स्क्वेअर अपॉन आरची किंमत किती घेणार आता, 8 इंटू 10⁻². पाय हा बाहेर आल्यावर पाय स्क्वेअरचा पाय होईल, पाय पाय कॅन्सल झाला. हाफ स्क्वेअर रूट ऑफ 0.5 इंटू हा वरती गेला 100/8 इक्वल टू हाफ. आणि ही व्हॅल्यू काय लिहिणार आता, 50/8. आता 50/8 हा जर भागाकार तुम्ही करणार तर N2 इक्वल टू हाफ स्क्वेअर रूट ऑफ
8 सक 48 6.1 नाही 625. ठीक आहे. याचं स्क्वेअर रूट माहिती आहे तुम्हाला किती असणार आहे 2.5. 25चा वर्ग आहे ना 625 इक्वल टू हा भागाकार केला 1.25. म्हणजे सेकंड कंडिशनमध्ये मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड किती असणार आहे तर 1.25 हर्ट्ज. आणि मग पुढे त्यांनी विचारलं होतं आपल्याला काय म्हटलं त्या प्रॉब्लेममध्ये बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम. आपण N2ची किंमत काढली. आता आपल्याला N2 आणि N1 मध्ये कितीने बदल झाला म्हणजे थोडक्यात आपण तो रेशोच्या संदर्भात सांगितलं तरी चालेल. मग आपण N2 अपॉन N1 करणार. N2ची व्हॅल्यू टाकली, N1ची व्हॅल्यू टाकली. हा भागाकार इकडे तुम्हाला लॉग टेबलच्या सहाय्याने करून दाखवलेला आहे. आन्सर किती आहे दोघांच्या रेशोचं या पद्धतीने 0.6267 किंवा आपण हे असं लिहू शकतो 0.62 इंटू N1. आणि अशा पद्धतीने आपण सुरुवातीची मिनिमम फ्रिक्वेन्सी किती असणार आहे तर ती एवढी असणार आहे. नंतरच्या कंडिशनची मिनिमम फ्रिक्वेन्सी एवढी असणार आहे. पार्ट ऑफ ए रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाईन फॉर ए कर्वेचर ऑफ 72 मीटर. We are not recommending the vehicle to drive faster than 260 km per hour. With what angle should the road be tilted? By what height will its outer edge be with respect to the inner edge if the track is 10 meter wide? Racing track ची radius of curvature असणार आहे 72 मीटर. व्हेकलचा स्पीड लिमिट असणार आहे 260 km per hour. आणि रोडचा इनर एज आणि आउटर एज यातली लेंथ दिलेली आहे 10 मीटर. व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड म्हणजेच आपल्याला अँगल ऑफ बँकिंग काढावा लागणार आहे. अँड द हाईट बिटवीन द आउटर एज अँड द इनर एज. Radius of curvature is given 72 meter and speed is 216 kilometer per hour equal to आपल्याला हे स्पीडचं मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल तर त्यावेळेस आपल्याला 5/18ने त्याला मल्टिप्लाय करायचं असतं. हे आपण 11वीत पाहिलेलं आहे. या ठिकाणी ही डिव्हिजन जर केले आपण तर त्या ठिकाणी 12 × 5 इक्वल टू 60 मीटर पर सेकंड हा स्पीड असणार आहे. आणि आपल्याला काढायचं आहे ॲट व्हॉट अँगल रोड इज टिल्टेड म्हणजे थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण स्पीड लिमिटचा फॉर्म्युला पाहिला होता व्हेलॉसिटी इक्वल टू ऑप्टिमम स्पीड किती असला पाहिजे तर व्हेलॉसिटी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ RG tan थीटा. स्क्वेअर केलं दोघं साईडला तर V² इक्वल टू RG tan थीटा and therefore tan theta equal to V² upon RG. किंमत टाकणार velocity 60 × 60 upon radius 72 × जीची व्हॅल्यू दिलेली नाही आपल्याला किती घेतो आपण मग 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी सब डिव्हिजन करणार तुम्ही 5/6 6 10 इक्वल टू 50 upon 9.8. हा भागाकार तुम्ही लॉग टेबलच्या सहाय्याने करणार. लॉग टेबलच्या सहाय्याने करत असताना कसं लिहिणार त्या ठिकाणी log 50 - log 9.8 इक्वल टू 50चा लॉग पाहणार तर त्या ठिकाणी आपण लॉगच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 50 upon 9.8 हा भागाकार येतो आहे 5.102. ती किंमत आपण या ठिकाणी ठेवली तर थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5.102 आणि इनवर्स व्हॅल्यू पाहिली आपण तर नियर अबाउट व्हॅल्यू येते 78 डिग्री 54 मिनिट्स. म्हणजे अँगल ऑफ बँकिंग किती असणार आहे तर 78 डिग्री 54 मिनिट्स. बाय व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू द इनर एज. इनर एज आणि आउटर एजमधली हाईट किती असणार आहे. आता कर्वेचर रोड जर आपण या पद्धतीने कन्सिडर केला तर
ही आउटर एज असणार आहे, ही इनर एज असणार आहे आणि इनर एजपेक्षा आउटर एज काहीतरी हाईटला असणार आहे. तर ही हाईट किती असणार आहे आणि त्यावेळेस त्यांनी हा रोडाची लेंथ दिलेली आहे, ती किती असणार आहे 10 मीटर. हा अँगल ऑफ बँकिंग असणार आहे आणि ही हाईट विचारलेली आहे. मग आता ह्या ठिकाणी तुम्ही जर बघणार तर साइन थिटाचा फॉर्म्युला लिहिताना काय लिहिणार तुम्ही, साइन थिटा इक्वल टू एच अपॉन दिस लेंथ अँड देअरफॉर एच इक्वल टू एल साइन थिटा. एल दिली आहे 10 मीटर मल्टिप्लाय बाय साइन थिटा आणि ह्या ठिकाणी साइन थिटाची व्हॅल्यू काढली होती आपण 78 डिग्री 54 मिनिट्स. नॅचरल सायन्समध्ये तुम्ही ही व्हॅल्यू पाहणार आणि ती व्हॅल्यू येते 0.9813. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर आलं. हाईट आहे, युनिट काय लिहिणार मीटर. म्हणजे इनर एजपेक्षा आउटर एज किती मीटरने हाय लेव्हलला असणारे 9.813 मीटर.